Oh my god! Oh wow! I can't believe. Is this real? ये ऐसा लग रहा है मैं सपने में हूँ लिटरली. I don't understand. ये कितना खूबसूरत है. आप देखिए ये जो है ना ये पूरा कोंकण दिखता है यहाँ से. It's so beautiful, so pretty. तो जो यहाँ का मेन कोर्स है वो है मस्त गर्मा गर्म पिठलं भाकरी और शेव भाजी. आई लव इट. दोस्तों आज हम एक ऐसा किला एक्सप्लोर करने वाला है जिसके हर कोने में एक नई कहानी बसती है. ऐसी कहानियाँ जो हमारे भारतवर्ष की मिट्टी में जन्मे शूरवीरों के बारे में बताती है. किला प्रतापगढ़, जहाँ छत्रपति शिवाजी महाराज ने अफजल खान से वो युद्ध लड़ा जिसने मराठा साम्राज्य की नींव और मजबूत कर डाली. नमस्ते एंड वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल. आप सभी का स्वागत है एक और नए ब्लॉग में. और आज के वीडियो में हम एक्सप्लोर करने वाले हैं इस बेहद खूबसूरत किले को, प्रतापगढ़. तो फ्रेंड्स अभी हम पहुंच चुके हैं हमारे महाबलेश्वर जर्नी के फर्स्ट लोकेशन पर, विच इज प्रतापगढ़ फोर्ट. आप देख सकते हैं हल्की हल्की बारिश गिर रही है एंड अभी चलते हैं किले पर एंड इस किले को एक्सप्लोर करते हैं. लेट्स गो. विजापूरच्या दरबारात बडी बेगम साहेबाने शिवाजी राजांना पकडण्यासाठी एक पैजेचा विडा मांडला. तो विडा असा होता की जो इकडे शिवाजीला संपवून आणेल, म्हणजे पकडून आणेल किंवा जिवंत ठार मारून आणेल त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईन, असं कोणी सांगितलं? बडी बेगम साहेबांनी, अली आदिलशाच्या आईने. मग ती विडा मांडल्यानंतर दौंडी पेटवल्यानंतर मातंबर सरदार हे विडा ऐकून, दौंडी ऐकून दरबारात जमा झाले. दरबार भरला बरं काय. तर सर्व शांतता होती, कोणाची ताकद होत नव्हती त्या विड्यावरती हात ठेवून बोलण्याची की मैं शिवाजी के साथ लढने के लिए तैयार हूँ. अफजल खान या खानाला राग आला आणि तोच खान इथे मारण्यात आला. बघा हे सफेद दिसतं बघा, कुठे काय समज हे बघ की सफेद. हा आता क्लिअर दिसत नाही, पण जर क्लिअर झालं तर आपण वरून पाहणार होतो. इथं खानाचं थडगं आहे, कब्रस्तान. 10 नोव्हेंबर 1659 वार गुरुवार दुपारी 2 वाजता शिवाजीराजेंनी या गडाच्या पायथ्याशी अफजल खानाला मारून जो विजय मिळवला होता, प्रताप, म्हणून गडाचं नाव आहे प्रतापगड. भेट कशी झाली? अफजल खानाची उंची होती 7.25 फूट. त्याप्रमाणे खानाच्या भेटीचा शामियाना उभारला होता. महाराज गड उतरून खानाला भेटायला खाली गेले होते. शामियानात सय्यद बंडा त्याचा अंगरक्षक होता. शिवाजीराजांनी ठरवलं होतं की मी तुला एकट्याला भेटणार आहे. सय्यद बंडा बाहेर जाताच क्षणी शिवाजीराजांनी कुठे शामियानात प्रवेश केला. शामियानात प्रवेश केला आणि खानाने शिवरायांना उठून आलिंगन दिलं. आव शिवा गले लगो असं म्हणून डाव्या बगलेत राजांची मान दाबली आणि महाराजांच्या अंगावरती काठ्यार मारली. पण महाराज चिलकत असल्यामुळे बचावले. जसं राजांना जाणवलं की आपल्यावरती वार झालाय, वाघ नेक्याने कोतळा बाहेर काढला. कोतळा बाहेर काढताच क्षणी जमिनीवरती खान कोसळला, पण मेला नव्हता. पुन्हा उठला, आपल्या डोक्याचा शेला काढला, ओढा लागला पोट बांधून. जगा जगा अल्लाह बचाव, शिवाने मेरे साथ धोका किया, धोका किया. ज्यावेळेला ओढायला लागला त्यावेळेला तो सय्यद बंडा आपल्या राजांच्या अंगावरती धावून आला. आता तो वार शिवाजी राजांना लागणार. एवढ्या चतुर आणि जीवामाले पुढे झाले. जीवामालेने सय्यद बंडाला मारलं आणि ती मन पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. खानाला मारून महाराज गडावरती पोहोचले. समोरचा झेंडा दिसतो ना, आता नाही दिसत, तो बघा झेंडा दिसतोय, पडत नाही आता. तिथून शिवाजी राजांनी तोफांचा आवाज केला आणि तोफांचा आवाज कानी येता क्षणी या जावळीत डबा धरून बसलेले आपले सैनिक खानाच्या सैन्यावर तुटून पडले. घनघोर युद्ध झालं. शिवाजी राजांना मोठा प्रताप मिळाला, म्हणून गडाचं नाव आहे प्रतापगड. नाही तर काय म्हणायचे याला? ढोलप्याचा डोंगर. गड उतरून शिवाजीराजे खानात भेटायला खाली गेला असताना ती पाठीमागे गुहा दिसते बघा, गुहा. त्या गुहेचा वापर शिवाजीराजांनी केला होता. का तर 40 मावळे त्या गुहेच्या आतमध्ये लपवून ठेवले होते भेटीच्या दिवशी. का तर इथं किल्ल्याचा दरवाजा येतो बघा. दरवाजा असा आहे, तुम्ही बाहेर कुठून पहा, दोन्ही भिंत एक भिंतीसारख्या वाटतात, कुठे कुठे नाही लक्षात येत नाही. किल्ल्याचा दरवाजा असा वसवलाय की बाहेरून कुठून दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज खानाला भेटायला खाली गेले असताना तिथे काय दगाफटका झाला, शत्रूची कोणी लोक इकडे घुसली. काही लोकांनी काय करायचं, इथे दरवाजाचं रक्षण करायचं. आणि हा बघा किल्ले रायगडावर येणारा मार्ग, हा रस्ता अजूनही चालू आहे. पुढे जरा पुढे पुढे ट्रेकर्स लोक येतात जातात, त्यामुळे रस्ता राहिलेला आहे.
फार मोठं संकट माझ्यावरती टाळलं आणि म्हणून खानाला वधानंतर त्याचं मुंडकं आहे ना इथे आणून लटकवलं होतं. कुठे? ठीक आहे, समोरच्या बुरुजावरती. अच्छा, ते म्हणून वरती तिथे. बुरुजाचं नाव आहे अफजल्या बुरुज. तो हमने यहाँ पर गाइड ले लिए थे जो कि हमें मस्त स्टोरीज बता रहे हैं एंड लाइक गुज़बम्स आ रहे हैं सुन के ये सारे स्टोरीज. फिलहाल हमने रेनकोट वगैरह पहन लिया है क्योंकि बारिश स्टार्ट हो चुकी है. बट इस किले पर ना मानसून में अलग ही मज़ा आ रहा है. थोड़ा सा खतरनाक भी लग रहा है बट मज़ा बड़ा आ रहा है. डमी गेट आपला हा गॅलरी दिसते ना, गॅलरी. हो हो, नगारखाना ते ऑरेंज वाला ना. ऑरेंज वाला नगारखाना. पाठीमागे दीपमाळा दिसतात बघा, दीपमाळा. मातीचे दिवे असतात ना, पंथ्या अजूनही लावले असतात, अजूनही प्रथा चालू आहे त्या दीपमाळीवरती. आणि त्या गॅलरीच्या खाली बघतो केबलच्या समोर, पांढऱ्या केबलच्या समोर भूलभुलैया गेट आहे. भूलभुलैया मिसगाईड करण्यासाठी गेट ठेवलंय. अच्छा, गेट नाहीये तो. बारिश यहाँ पर बहुत खतरनाक वाली हो रही है एंड जो अंकल है, जो टूरिस्ट गाइड है हमारे, उन्होंने ऐसा बताया कि चेरापूंजी के बाद दिस इज सेकेंड स्पॉट जहाँ पर इतनी तेज से बारिश होती है. वाह. पायऱ्या आपल्या अच्छा, राजांच्या काळातल्या या पायऱ्या इंटरलॉक पायऱ्या. इंटरब्लॉक म्हणजे एका दगडात दुसरा दगड जॉईन केलाय. ठंड इधर इतनी है. जो हमारे टूर गाइड है वो तो वैसे मराठी में एक्सप्लेन कर रहे हैं बट आई विल ट्राई कि मैं नीचे आपको सबटाइटल्स दे दूँ. ठंड देखिए कितनी है. अच्छा, आणि टोटल किती किल्ले किती पायऱ्या आहेत? हा, 475 अच्छा. 500 पायऱ्या आहेत. 450 पायऱ्या. आणि आता आपण केवढे चढलोय? आता राहिले 100 राहिले. ठीक है, तेवढं तर करून टाकू. यहाँ पर हम ताक पीने के लिए रुके हुए हैं. यार मेरा ना माइक जो है वो बीच में ही बंद हो गया था बट लेट्स होप कि आवाज़ क्लियरली आया हो. यहाँ पर हमने ताक ली हुई है जिसके ऊपर मस्त उन्होंने लूनी डाल के दी है. मस्त आहे, खूप भारी आहे. हे लोणी नाही आहे, फेस आहे, वेगळंच आहे, एकदम क्रीमी आहे. नमस्कार, तुमचं नाव? महादेव शंकर पासून. महादेव शंकर काका. यांच्या इथे आम्ही ताक पिली जी की खूप मस्त होती. तर ताक प्यायला इथे नक्की या. हा, परत या तुम्ही. हो हो, नक्की नक्की. तुमच्या स्टॉलचं नाव? जय शिवराय कोल्ड. जय शिवराय कोल्ड ड्रिंक. ओके, मस्त होती, एकदम टेस्टी छास होती आणि बरं वाटलं पिऊन. थँक्यू. तसं तर माझा प्लॅन नव्हता की मी असं प्रतापगडचा पूर्ण ब्लॉग बनवेल पण आता अचानक बनलाय. सो मी जास्तीत जास्त कव्हर करायचं ट्राय करेल आणि माझा प्लॅन आहे की मी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची जिथे मेन पुतळा आहे, मूर्ती आहे, तिथे मी शिवाजी महाराजांचा पोवाडा बोलेल. चला बघूया. समर्थ रामदास स्वामींनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे. मूर्ती बघा दक्षिणमुखी आहे. अच्छा, मूर्तीच्या हातामध्ये गदा नाहीये. दिसतोय का कुठे गदा? नाही नाही. हा, कमरेवरती हात आहे. आणि मूर्तीचा फेस जो आहे ना वगळा असतो, म्हणजे तेढा असतो. एक तर पर्वत असतो हातामध्ये, एक तर गदा असतो. हे दोन्ही नाहीये. आशीर्वाद देणारी मूर्ती ठेवली आहे. अच्छा, छत्रपती शिवाजीरावांचे गुरु रामदास स्वामींनी या मूर्ती स्थापना केलेली आहे. लंकेकडे चेहरा ठेवलाय आणि इथून आपण आता स्मॉल फोर्ट मध्ये जाऊ. छोटा किल्ला, बाले किल्ला. अच्छा, किल्ल्यामध्ये किल्ला. किल्ल्यामध्ये किल्ला म्हणजे बाले किल्ला. त्यांची राहण्याची जागा, दरबारची जागा, धान्याची कोठार, दारुगोळ्याची कोठार ही वरती असायची. असा किल्ला की खालचा किल्ला शत्रूने लढता लढता जिंकला की आपल्या मावळ्यांनी वरती जायचं, तिथून युद्ध खेळायचं. हा पण गेट दिसत नाही बघा. नाही दिसत नाही. हाही आपण हरलो वरचा, तर पाठीमागच्या साईडला कॅनल होते, भुयारी मार्ग, तिकडून निघून जायचं. हा पण गेट दिसत नाही, आतमध्ये राहतो. वरती त्यांचे राहण्याचे. अरे तो आहे ना, तो समोर दिसतोय तो. तर म्हणजे असं पूर्ण गार्डन सारखंच बनवलंय ना इथे? गार्डनच आहे. गार्डन. अच्छा, गार्डन आत्ताच बनवलं असेल ना? गार्डन 1957 ला झालेलं आहे गार्डन. अच्छा, 57 नंतर नेहरू इथे चाचा नेहरू आले होते. अच्छा, त्याच्यानंतर हे गार्डन झालं.
हा का वा. हे बघा महाराजांचा इथे अश्वरूढ पुतळा दिसतो, इथंच त्यांचं राहण्याचं निवासस्थान होतं. अच्छा. म्हणजे इथे थोडासा जो छोटासा वाडा होता तो इंग्रजांच्या काळात काही लोकांनी उद्ध्वस्त केला, तोडफोड केली. आपल्या राजांची काहीतरी आठवण राहावी हा पुतळा बसवला. पुतळा पंचधातूचा आहे, 4,500 किलो याचं वजन आहे. 17 पाट इथे आणले, इथे वेल्डिंग केला, लाकडाचा जोड केंडणी वरती बसवला. हे कृष्णगोडी समेत पुतळा ही कृष्णगोडी अदृश्य झाली राजांच्या मृत्यूनंतर. पण असं आहे की बघा ते 3 पाय घोड्याचे खाली आहेत आणि 1 पाय वरती दाखवला. त्याचं रिझन असं असतं, वरती बसणारा वीर असतो ना तो नॅचरल डेथ. शिवाजीराजे आपले गुडघी रोगाने वाढले, बिमार पडले, आजारपणामुळे वाढले आणि 2 पाय घोड्याचे वरती असतात ते युद्धात शहीद झालेले असतात. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, रणजित भरपूर असे आहे का नाही. त्यांचे घोड्याचे 2 पाय वरती असतात ते युद्धात मारले गेलेले असतात. आपण आता किल्ल्याचा आतील शेवटचा पॉईंट पाहतो. इथंच छोटासा वाडा होता, इंग्रजांच्या काळात त्यांनी म्हणजे तोडून टाकला, उद्ध्वस्त केला. तर इथे वगैरे आपण घेऊ फोटो तुमचे. हो. तर आज मी प्रतापगड किल्ल्यावरती आहे आणि मी खूप नशीबवान समजतो स्वतःला की आज मला या किल्ल्यावरती जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा होता तिथे आता त्यांची एक मूर्ती, मोठी प्रतिमा बसवली गेली आहे. तर इथे मला छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाच्या वधचा पहाडा बोलण्याची संधी मिळाली. तर सुरू करतो. भाग्य मिळालं. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची. हो जी 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 करील काही कल्पना युक्तीची, हो जी 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 करील काही कल्पना युक्तीची, हो जी 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 जी. बरं का मंडळी, खानाच्या भेटीसाठी अहो ते त्या अफजल खानाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी असा शानदार शामियाना उभारला होता आणि भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. महाराजांना पाहून, अहो छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून तो खान म्हणतो तरी कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले तो लग जाओ आओ. खान हक मारी तो हसरी, खान हक मारी तो हसरी, रोकून नजारा गैरी. जी रहा जीरा रजी जी 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 रहा जीरा रजी जी 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 रहा जीरा रजी जी 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 जी. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला आणि चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला. खानाचा वार फुगा गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजांना पोटामध्ये पिचवा ढकलल्याला, पोटामध्ये पिचवा ढकलल्याला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. तड तड फडलं पोटाला, हे तड गेलं खानचं कोथळा बाहेर आला. जी 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 बाहेर आला, जी 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 बाहेर आला, जी 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 जी. प्रतापगडाचे युद्ध झाले प्रतापगडाचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले आणि पावन केला कृष्णचा घाट, पावन केला कृष्णचा घाट, पावन केला कृष्णचा घाट आणि लावली गुलामीची योवाट, लावली गुलामीची योवाट, लावली गुलामीची योवाट आणि मराठा शाहीरचा बांधला थाट. जी 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 मराठा शाहीरचा बांधला थाट, जी 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 मराठा शाहीरचा बांधला थाट. जी 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 जी. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. थँक्यू. थँक्यू. तो मैंने अभी छत्रपति शिवाजी महाराज का पोवाड़ा परफॉर्म किया, जिसकी वीडियो मैंने अपने चैनल पर ऑलरेडी डाल दी होगी, आप जरूर देख लेना.
Oh my god. Oh wow. I can't believe. Is this real? कितना खूबसूरत है ये. ये ऐसा लग रहा है मैं सपने में हूँ लिटरली. आई डोंट अंडरस्टैंड. ये कितना खूबसूरत है. आप देखिए ये जो है ना ये पूरा कोंकण दिखता है यहाँ से. इट्स सो ब्यूटीफुल, सो प्रिटी. लुक एट द व्यू. हा खाली कोकण परिसर, जिल्हा रायगड. आणि आपण आता हा पाहणार होतो कडेलोट पॉइंट आहे. कडेलोट. अच्छा. छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस कोणी चोरी केली ना, गद्दारी केली, अशा गुन्हेगार देशद्रोही माणसाला इकडे आणायचे, हातपाय बांधायचे, अन्यथा पोतेमध्ये भरायचे आणि फितून फेकून द्यायचे. इथं गडावरती कोणाला फेकले नव्हते, फक्त जागा ठेवल्या होत्या. अच्छा. फेकणार होते एकाला, त्याचं नाव होतं खंडोजी खोपडे. प्रत्येक ठिकाणी कडेलोट वगैरे असायचे. आणि जिथे कडेलोट नव्हते तिथे हत्तीच्या पायी खाली तुडवायचे किंवा तोफेच्या तोंडी हे बसून मग उडवायचे. तर हा कडेलोट पॉईंट इथे आहे, रायगडला इथे आहे. कोकणकडे लागतो पण हा जिल्हा रायगड, पोलादपूर तालुका. आपण उभे आहात ना आत्तीमध्ये, महाबळेश्वर तालुका, जिल्हा सातारा. आणि पलीकडे धुकं दिसतंय ना, त्याच्या पलीकडे खेड तालुका, जिल्हा रत्नागिरी. अच्छा. जिल्हा रत्नागिरी. थोडं धुकं अजून आहे पोलादपूर मध्ये पुढच्या भागात. आणि या साईडला इकडे तालुका भोर, जिल्हा पुणे लागतो, पुणे. अच्छा. वरंद घाट वगैरे नाही का? हो, पुण्यावर वरंद घाट. हा वरंद घाटच्या नंतर दुसरा घाट. इथून मी ऐकलंय की रायगड किल्ला पण दिसतो. हो, रायगड, राजगड, तोरणा हे किल्ले कुठे इथे दिसतो? दिसतात. पण आता नाही दिसत, धुकं आहे ना. या साईडला आहे नाही तर असा दिसतो का? असा रायगड, या साईडला राजगड, मध्ये तोरणा आणि एक लिंगाणा, गांगा. यार इतना मस्त फोर्ट है ये. Can't believe this is real. ये तो व्यू पे फिदा हो गया मैं. आज खतरनाक वाली ट्रेकिंग हो गई. आपण इथे एवढे यंग आहोत, आपल्याला इथे उतरायला प्रॉब्लेम होतो चढायला. ते बाबा आमच्या 10 मिनिटं आधी जाऊन तिथे उभे राहिले. ते बघा. संभाल के चलना पड़ेगा. बापरे. फोन धरा तुम्ही, वीडियो घ्या. यहाँ के जो रास्ते है वो इतने खतरनाक है. अरे बाप रे. बट जो व्यू है इट्स वर्थ इट फॉर दिस व्यू. वाह. अभी हमारा ऑलमोस्ट इस किले का ट्रैक खत्म हो चुका है और जो अंकल है वो हमें अलग रास्ते से लेकर जा रहे हैं आज. हे बघा, हा सेकंड बुरुज आहे. भवानी बुरुज म्हणतात त्याला. त्या मंदिर आपल्याला जायचं आहे आता. हो, भवानी माता मंदिर, शिवरायांची कुलस्वामिनी आदिशक्ती माता भवानी. काय बोलतात काका? अच्छा. इथून कुठे? इथून इथे यायला वेळ लावतो एवढं इथे. आणि तिथून आता 2 जण आले. खाली आहे. अरे ते जवान लोक आहेत. पण तिथून निघून जाता येईल तुला इथून? जायचं तिथून परत यायचंय. अच्छा. इथे कसे असतात ते ह्या दिवसात आहेत ना, फुरशी असतात. फुरशी म्हणजे साप. अच्छा. इथे आतमध्ये काळू आता इथे पण असतील ना आपल्याला? असतात ना, असतात. तो उस समय पर यहाँ पर दरबार भरा जाता था और इधर उसी दरबार के सामने यहाँ पर श्री केदारेश्वर मंदिर है. ये किला इतना खूबसूरत और पीसफुल है. इट्स अ मस्ट विजिट प्लेस इन महाबलेश्वर. तो फ्रेंड्स, प्रतापगढ़ फोर्ट पर ना ऐसे नीचे लाइक रेस्टोरेंट्स वगैरह बने हुए हैं जहाँ पर अभी हम लंच करने के लिए रुके हुए हैं. फिलहाल शाम के 4:30 बज गए हैं एंड सबसे पहले तो हमने उकडीचे मोदक मंगाए हुए हैं. सो लेट्स ट्राई कि वो कैसे हैं. गर्मा गर्म उकडीचे मोदक, इसके ऊपर घी डाला हुआ है और केसर भी डाला है. वाओ. मम्मी जी खाते ती पण चालेल. भाकरी खाणार आहे. मस्त एकदम गर्मा गर्म एंड बहुत सॉफ्ट है. आई लव इट. मस्त गर्मा गर्म कांदा भजी है.
पाय कापतो ते नाही चप्पल काढून टाक ना पायातून आता इथे ठेव ना मध्ये वातावरण असे की लगेच मेरे एक्सप्रेशन से समझ जाओ. इतकी मस्त आहे ना, एकदम अशी झणझणीत. ठेचा आहे चटणी नाही. वाओ. वैसे हमारा कोई प्लान नहीं था कि यहाँ पर आकर लंच करने का, बट इससे ज़्यादा फ्रेश चीज़ें हमें कहीं पर नहीं मिलेगी. मतलब वो लाइव हमारे सामने सारी भाजी भाकरी कांदा भाजी वगैरह बना रहे एंड दिस इज सो टेस्टी. तो जो यहाँ का मेन कोर्स है वो है मस्त गर्मा गर्म पिठलं भाकरी और शेव भाजी. उसके साथ थोड़ा सा लोणचं सर्व किया है एंड ठेचा भी है. लेट्स ईट इट. ठेचा और प्योर मिर्ची का ठेचा है. इसमें कुछ एक्स्ट्रा नहीं गिरा है, शेंगदाना वगैरह, और मेरे को ऐसा ही ठेचा पसंद है. मस्त पिठलं भाकरी शेव भाजी राइस ठेचा एंड लोणचं एंड कांदा. दिस इज हेवन. और वो भी ऐसे व्यू के साथ, तो और लाइक मज़ा दुगना हो गया. कहते तो बारिश यहाँ पर बहुत जोरों की होने लगी है एंड हमारे गाइड हमें छोड़कर चले गए. मतलब वो अभी उनके कामों पर फिर से लग गए. फिलहाल हम जा रहे हैं भवानी माता मंदिर के यहाँ पर, जो कि एक प्राचीन मंदिर है 16वीं सदी का. जब शिवाजी महाराज यहाँ पर रूल करते थे, वो जो भवानी माता है, भवानी देवी, उनको बहुत मानते थे एंड उन्हीं के नाम पर ये मंदिर है. लेट्स गो. बारिश यहाँ पर बहुत जोरों की हो रही है. काफ़ी अच्छा लगा दर्शन कर हम अंदर भी गए थे, बट अंदर वीडियो रिकॉर्डिंग वाज नॉट अलाउड, तो मैं आपको दिखा दूँगा. तो गाइस फोर्ट एक्सप्लोर कर हमारा हो चुका है. वो जो मेन स्पॉट है वहाँ पर हम नहीं जा रहे क्योंकि ऑलरेडी 2-3 घंटे हमारे यहाँ पर निकल गए एंड इट वॉज अ वेरी मेमोरेबल लाइक ट्रैक वी कैन से. खैर दोस्तों, आज का व्लॉग कैसा लगा कमेंट कर जरूर बताना. आई होप आपको ये एडवेंचरस व्लॉग अच्छा लगा हो. अगर हाँ तो डू नॉट फॉरगेट टू लाइक शेयर एंड सब्सक्राइब टू आवर यूट्यूब चैनल आर्य जगताप. बहुत मेहनत लगती है 20 से 25 मिनट की वीडियो बनाने के लिए, सो प्लीज सब्सक्राइब. आई विल सी यू गाइज इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन, जय शिवराय.